नगर अर्बन बँकेचा घोटाळा गेल्या 5 वर्षांपासून चांगलाच चर्चेत होता। बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी 2022 मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर हा घोटाळा राज्यभर चर्चेत आला। 291 कोटींच्या संशयित गैरव्यवहार प्रकरणात तब्बल 105 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर 2023 साली बँकेचा परवाना रद्द करण्यात आला। हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। त्यानंतर आता 4 वर्षांनी बँक बचाव कृती समितीच्या पाठपुराव्याला यश आले। गुन्हा दाखल असलेल्या 9 माजी संचालक, 3 माजी अधिकारी व कर्जदार अशा तब्बल 28 संशयित आरोपींच्या 72 मालमत्ता राज्य सरकारने MPDA कायद्यान्वये जप्त केल्या। गृह विभागाने सोमवारी याबाबत राजपत्रही प्रसिद्ध केले। या सगळ्या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे। नगरमध्ये यापूर्वीही अनेक बँकात घोटाळे झाले, परंतु MPDA कायद्यान्वये जप्तीची एवढी मोठी कारवाई कधीच झाली नव्हती। हे जिल्ह्यात पहिल्यांदाच घडले। नेमके काय होते हे संपूर्ण प्रकरण आणि कुणाकुणावर कारवाई झाली आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। नगर अर्बन बँकेत काही संचालकांनी व अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याच्या चर्चा होत्या। नगर अर्बन बँकेचं वलय पाहता आरोपांनंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं। बँकेचे माजी संचालक व बँक बचाव कृती समितीचे सदस्य राजेंद्र गांधी यांनी 2022 मध्ये या गैरव्यवहार प्रकरणाबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार बँकेत 291 कोटींचा घोटाळा झाला होता। संशयित म्हणून त्यावेळी 105 जणांविरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। इतरही 5 गुन्हे दाखल झाले। त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले। त्यात तथ्य आढळल्यानंतर 2023 साली बँकेचा परवाना रद्द करण्यात आला। सामान्य ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या। बँक बचाव कृती समितीचे वेळोवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदांमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत राहिलं। यापूर्वीही राज्यात अनेक बँका बुडाल्या होत्या, परंतु एवढा मोठा घोटाळा व एवढा मोठा पाठपुरावा झालेला नव्हता। त्यामुळे अर्बन बँकेच्या प्रकरणात दोषींवर काय कारवाई होते याकडे जिल्हाभरातील ठेवीदारांच्या नजरा लागल्या होत्या। अखेर सोमवारी सरकारने यावर कारवाईचा बगडा उचललाच। गृह विभागाचे सचिव अनुप कुमार सिंग यांनी स्वतंत्र राजपत्र प्रसिद्ध करत या बँकेशी संबंधित 28 जणांच्या मालमत्तांवर MPDA अंतर्गत कारवाई केली। 28 आरोपींच्या तब्बल 72 मालमत्ता राज्य सरकारने जप्त केल्या। या मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अहिल्यानगर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी नियुक्तीही केली। बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, मनोज गुंदेचा, DM कुलकर्णी व ॲडव्होकेट अच्युत पिंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत या कारवाईची माहिती दिली। जप्त करण्यात आलेल्या 72 मालमत्तांची किंमत तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे। शिवाय आणखी 8 ते 9 संचालकांच्या मालमत्ता जप्तीसाठी बँक बचाव कृती समितीचा पाठपुरावाही सुरू झाला आहे। इतर संचालकांच्या मालमत्ताही लवकरच जप्त होतील असे बँक बचाव कृती समितीने पत्रकार परिषदेत सांगितले। आता कुणाकुणाच्या मालमत्ता जप्त झाल्या त्याची यादीही प्रसिद्ध झाली आहे। त्यात बँकेचे दिवंगत अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज, मुलगा सुरेंद्र व देवेंद्र, सुना प्रगती व दीप्ती यांचा समावेश आहे। शिवाय माजी अध्यक्ष अशोक कटारिया, माजी संचालक अनिल कोठारी, अजय बोरा, मनीष साठे, गिरीश लाहोटी, नवनीत सुरपुरिया, दिनेश कटारिया, शैलेश मुनोत, केदार लाहोटी यांच्याही मालमत्ता जप्त करण्यात आल्यात। व्यवस्थापक महादेव साळवे, सतीश रोकडे, राजेंद्र डोळे तसेच इतर कर्जदार व गैरव्यवहार प्रकरणातील रक्कम ज्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आल्या त्यांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत। खटल्याचा निकाल लागेपर्यंत या मालमत्तांचे व्यवहार करता येणार नसल्याचे राज्यपत्रात सांगितले गेले आहे। ज्यांनी आपल्या मालमत्ता इतरांना विकल्या, हस्तांतरित केल्या, बक्षीसपत्र केल्या त्याही जप्त करण्यात आल्या आहेत। बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी एकूण 5 गुन्हे दाखल झाले आहेत। इतर गुन्ह्यांमध्येही MPDA कायद्यान्वये कारवाई करावी यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे बँक बचाव कृती समितीने सांगितले आहे। ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमाद्वारे ही कारवाई करण्यात आली असली तरी बँकेच्या सभासदांचे भाग भांडवल, लाभांश, बँकेचा स्वनिधी याचेही नुकसान झाल्याने त्या अंतर्गतही कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करणार असल्याचे चोपडा व गांधी यांनी सांगितले। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।